बातमी महत्त्वाची। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वंचितचा जनाक्रोश मोर्चा असणार आहे। सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये आरएसएसच्या कार्यालयावरती मोर्चा काढला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि पोलिसांनी वंचितच्या मोर्चाला परवानगी नाकारली असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत दत्ता कनवटे, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। दत्ता, आपण पाहतोय वंचितचा हा मोर्चा मात्र पोलिसांकडून अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाहीये, नेमकी कशी खबरदारी घेतली जाते सविस्तर सांगाल? नक्की छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय प्रल्हाद भवन या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार आहे। क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे। ज्या ठिकाणावरून मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अक्षरशः शेकडो पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांकडून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। वंचित बहुजन आघाडीने खरं तर सुरुवातीला प्रल्हाद भवन या कार्यालयावरती मोर्चा काढण्यासाठी रितसर परवानगी मागितली होती, मात्र सामाजिक संघटनांच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्याची पद्धत नाही, तुम्हाला हवं तर शासकीय कार्यालयावरती मोर्चा काढा अशा स्वरूपाची भूमिका पोलिसांनी घेतली। मात्र वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच कार्यालयावरती मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। ही परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून सकाळी 10 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी असा तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलिसांच्या वतीने लावण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 700 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मोर्चा काढू दिला न जाण्याची पोलिसांचे प्रयत्न असणार आहेत, त्यामुळे या मोर्चाकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुमच्याकडून सातत्याने अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।